नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे अथर्व, मीरा, अंबिका देवी आईच्या समोर उभे राहून तिचे आभार मानत असतात. मीरा म्हणते, देवी आई, महागौरी आजी, मला माहिती आहे तुझ्याशिवाय हे कोणीही करू शकत नाही. कोणालाही कितीही काहीही वाटू देईल, कोणी काहीही अर्थ काढू देईल, पण मला तुझ्यावरतीच भरोसा आहे, विश्वास आहे. तूच हे अथर्वना एक नवीन जीवनदान दिलं आहेस. तोपर्यंत मीरा हे म्हणत असताना अंबिका म्हणते की अगं मीरा, मला ना महागौरी आजीची खूप आज आठवण येत आहे. मीरा म्हणते, अगं ताई, मला सुद्धा. अथर्व म्हणतो, मला सुद्धा म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुला मीरा? अहो, मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही सुखरूप घरी आला, ह्याच्या पलीकडे मला अजून काय म्हणजे चांगलं सुख भेटणार आहे. अथर्व म्हणतो, हो का, बरं ठीक आहे. तोपर्यंत ह्या तिघांचं बोलणं सगळं काही मंजिरी बाहेरून ऐकत असते. अंबिका म्हणते, मीरा, अथर्वांना सांग की तुम्ही आता कुठेही जायचं नाही, इथेच आराम करायचा, नाही तर निघाला लगेच ऑफिसमध्ये. मीरा हे सांगते. अथर्व म्हणतो, हो मॅडम, तुमचं तर ऐकलंच पाहिजे. असं म्हणून त्या तिघांची जरा चेष्टा मस्करी चालते. मीरा आणि अथर्व हे दोघे जणी रूममध्ये जातात. पण ह्या दोघांची जवळीक पाहून मंजिरीला खूप तिरस्कार वाटत असतो की ह्या दोघांमध्ये जेवढी जवळीक वाढेल तेवढं अजिबात चांगलं नाही आहे. ह्या दोघांमध्ये पहिल्यासारखे ताणतणाव अजिबात राहिलेले नाही आहे. तोपर्यंत ते अजित, माया, नर्मदा, दामोदर हे तिघीजणी असतात. नर्मदा म्हणते की माया, तुला मी म्हणलं होतं ना एवढी गडबड करू नकोस, पण तू केलीस. आणि कशासाठी केलीस? तुला माहिती आहे ना ती मंजिरी कशी आहे. या मंजिरीने जर सगळं काही सत्य आपलं त्या मीरासमोर आणलं तर काय करणार आहोत आपण? तर ती मीरा आपल्याला कच्ची खायला. माया म्हणते, मला माहिती आहे ती मंजिरी कशी आहे, ती काहीही करू शकणार नाही, तुम्ही फक्त बघत राहावा. तोपर्यंत मंजिरी जाते मार्जरीकडे. मंजिरी म्हणते की तुला माहिती आहे ना अथर्व बरोबर ते काय झालं. मार्जरी म्हणते, हो चांगलंच माहिती आहे, पण तुला आता नाही, तू पुढे खूप सावधगिरीने वागायला लागणार आहे मंजिरी, आणि जसं मी सांगते ना त्या हिशोबानेच करायचं आहे तुला. अजिबात कुठलीही घाई गडबड करू नको. आतापर्यंत तू जे काही करत आली आहेस ना ते सगळं काही व्यवस्थित केलं आहे. आता थोड्यासाठी तू एकदम गोंधळ उडवू नको. तोपर्यंत मार्जरी मंजिरीला एक मंत्र म्हणायला होते, आणि त्या मंत्रा वाचून एक राक्षस पुढे येतो. राक्षस पुढं आल्यानंतर मंजिरी आणि मार्जरी ह्या दोघीजणी हसतात. आणि तोपर्यंत तो राक्षस आल्यानंतर मंजिरी म्हणते की हा तर इथे उभा, पण ह्याचं काय काम, ह्याला आपण काय सांगायचं? मार्जरी म्हणते, सध्या आता तर तू ना त्याला घरी घेऊन जा, आपण नंतर पाहूयात. मार्जरी म्हणते, त्याला ना आधी आपण ना वेषांतर करूया. अथर्वचं रूप त्याला देतात आणि त्याच्यामध्ये आवाज नसतो. म्हणतो की अथर्वच्या कंठाला जर राक्षसाने हात लावला, सेम अथर्वसारखाच आवाज येईल. मार्जरी असे म्हणते. मंजिरी म्हणते, हो मार्जरी, तू जसं सांगते तसंच मी करणार आहे. आणि मंजिरी सेम तिनं जसं सांगितलेलं असतं त्या हिशोबाने त्या राक्षसाला घेऊन घरी जाते. आणि तो राक्षस म्हणतो की माझी एकच आट आहे. तो अथर्वाच्या कंठाला हात लावल्यानंतर म्हणतो की मंजिरी, मी तुझं काम करायला तयार आहे, पण मला एक आट आहे की मला एका स्त्रीचा बळी हवा आहे. मंजिरी म्हणते, अरे माझं आधी काम तरी कर, मग बघू आपण कोणत्या स्त्रीचा तुला बळी द्यायचा. मार्जरी काय बोलते त्याच्या हिशोबाने. ह्या तिघांचं सगळं काही चालू असताना ते राक्षसाने तर कंठाला हात लावलेला असतो आणि सेम अथर्वसारखा आवाजही यायला लागलेला असतो. या मार्जरीचं सुद्धा सेम मंजिरी आणि मार्जरीचं जे काही प्लॅनेट असतं त्यानुसार सगळं काही घडत असतं. मार्जरी म्हणते की मीरा, तू कशी ह्या संकटातून वाचू शकणार आहे, पण ह्या आपल्या महागौरी आजीला हे आधीच कळालेलं असतं की ही मंजिरी काही ना काही नवीन डाव टाकणार आहे. त्यामुळे आपण पाहूयात आपण महागौरी आजी मीराला आणि अथर्वला त्या राक्षसापासून कशी वाचवू शकेल. येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की खूप छान इंटरेस्टिंग भाग होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.